नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारलेला आहे, की Zoom हे जे आहे या Zoomमध्ये आपण बऱ्याचदा आपला वेबिनार सुरू होण्याआधी काही सॉन्ग प्ले करतो. म्हणजे आपला वेबिनार जर का 8 वाजता असेल, तर आपण मीटिंगला 7:45 वाजता किंवा 8ला 10 मिनिटं कमी असताना सुरुवात करतो आणि त्यावेळेस आपल्याला काहीतरी सॉन्ग प्ले करायचे असतात, मोटिव्हेशनल सॉन्ग किंवा गाणी लावायची असतात आणि त्यावेळी ते कसं करायचं आणि स्क्रीन कशी समोर दिसेल, हे थोडंसं हा एक प्रश्न होता. तर याच्यासाठी मी स्क्रीन रेकॉर्डिंगचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करतो. तिथे मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतो आता, की कशाप्रकारे तुम्ही सॉन्ग किंवा जे काही तुम्हाला तुमची पी-पी-टी शेअर करून ठेवायची असेल, मागं गाणे चालू पाहिजे असेल तुम्हाला, तर ते तुम्ही कसं करू शकता Zoomमध्ये. ठीक आहे. आणि 1-2 सेटिंग मी अजूनही याच्यामध्ये जास्त सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लक्ष देऊन तुम्ही ऐकायचा आहे. सर्वात पहिले आपण एक काम करूया. आपल्यासमोर हे Zoomची स्क्रीन आहे. ओके. मी माझी स्क्रीन तुम्हाला दाखवतो. ओके. हे बघा. आपल्यासमोर ही Zoomची स्क्रीन सध्या तुम्हाला दिसत आहे. इथे हे एक मीटिंग आहे माझी पर्सनल रूम. ओके. या पर्सनल रूमवर मी जातो आणि ही मीटिंग मी ऑन करतो. का आपल्याला मीटिंग ऑन करावं लागेल. तुम्हाला जर का मला शिकवायचं आहे, तर मला मीटिंग चालू करावं लागेल. सो मी मीटिंग इथून चालू करतो. ओके. अशा प्रकारे हे Zoom ओपन होईल. हे बघा, हे Zoom ओपन झालं, ही मीटिंग चालू झाली. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मीटिंग चालू आहे. आता समजा मला काय करायचं आहे, की अजून वेबिनारला वेळ आहे. सर्वात पहिली गोष्ट आपला जो माईक आहे, हा माईक इथून म्यूट असला पाहिजे आणि व्हिडिओ इथून बंद असला पाहिजे. सो तुम्ही जेव्हा इथं शेअर स्क्रीन करता बघा, इथे खाली ऑप्शन आहे शेअर स्क्रीन. या शेअर स्क्रीनला जेव्हा तुम्ही क्लिक करता, तर तुम्ही यापैकी कुठलीही स्क्रीन जर का सिलेक्ट करत असाल, समजा मला ही स्क्रीन दाखवायची आहे लोकांना, आपण बॅकएंडला म्हणजे स्क्रीन लोकांना दिसत आहे आणि त्या सोबतच त्यांना आवाज येत आहे गाण्यांचा, तर त्यासाठी तुम्हाला शेअर साऊंड इथं बघा, इथं शेअर साऊंड असते, याला क्लिक करावं लागेल. ठीक आहे. शेअर साऊंडला क्लिक करावं लागेल आणि याला शेअर करावं लागेल. तर आता मी जेव्हा ही स्क्रीन शेअर करेल, तेव्हा जो काही साऊंड किंवा जे काही गाणे माझ्या कम्प्युटरला चालू आहेत, ते लोकांना ऐकायला येतील आणि स्क्रीन दिसताना ही स्क्रीन दिसेल. ओके. हे झालं एक ऑप्शन. आता दुसरा ऑप्शन मी तुम्हाला सांगतो. समजा आता मला काय करायचं आहे, की मला YouTubeवर काही गाणे लावायचे आहेत आणि ते गाणे लोकांना दिसले पाहिजे, ती स्क्रीनही दिसली पाहिजे आणि आवाज गेला पाहिजे. हे जर मला करायचं आहे, तर पुन्हा मला शेअर स्क्रीनवर क्लिक करायचं आहे. समजा. ओके. आणि आता मी इथं बघा, ही स्क्रीन मी शेअर करतो. एक स्क्रीन मी सिलेक्ट करतो कुठली तरी आणि शेअर साऊंडवर मी क्लिक करतो पुन्हा आणि शेअर करतो. शेअर केल्यानंतर आता इथं मी YouTube सिलेक्ट करतो. YouTube. ठीक आहे. आणि मी YouTubeवर एखादा जे काही सॉन्ग लावेल आता, समजा मी एखादा सॉन्ग लावेल किंवा एखादी मी मोटिवेशनल स्टोरी लावेल, जे काही आहे, तर ती स्टोरी किंवा तो जो व्हिडिओ आहे तो लोकांना दिसेल सुद्धा आणि सोबतच लोकांना काय होईल, की आवाजसुद्धा ऐकायला जाईल याच्यामधून. ठीक आहे. क्लिअर. ओके. सो हे एक दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे. आता मी तिसरा ऑप्शन समजावून सांगतो, की समजा तुम्ही यूट्यूबवर काहीतरी लावलं. समजा आता मी एक्झाम्पल काय करतो, इथे माझं हे अकाउंट ओपन आहे. इथे मी YouTube ओपन करतो. ठीक आहे. आता मी सर्वात पहिले काय करेल, माझी मीटिंग चालू झाली. मीटिंग चालू झाल्यावर मी काय करेल, YouTube इथं ओपन करेल. आता मी YouTube ओपन केलं इथं. YouTube ओपन केल्यावर मी त्या YouTubeवर कुठलं तरी एक सॉन्ग प्ले करेल, है ना. जे काही आहे ते माझं सॉन्ग जे आहे मी ते प्ले करेल याच्यामध्ये. समजा आता मला एखादं सॉन्ग प्ले करायचं आहे. एक्झाम्पलसाठी मी आता सध्या हे घेतो, हिलिंग साऊंड. मला हे प्ले करायचं आहे. आता हे मी प्ले केलं, राईट. आता ह्याचा आवाज लोकांना गेला पाहिजे असं मला वाटते. तर आता मी काय करेल बघा, Zoomवर जाईल. हे सॉन्ग चालू आहे, सध्या सॉन्ग चालू आहे. शेअर करताना मला PPT दाखवायची आहे लोकांना. तर मी काय करेल, इथं शेअर करताना माझी PPT शेअर करेल, PPT. आणि शेअर साऊंडला मी इथं ऑन ठेवेल. इथं हे ऑप्शन आहे शेअर साऊंड, याला मी टिक करेल आणि माझी PPT सिलेक्ट करून मी इथं शेअर करेल. आता मला काहीच शेअर करायचं नाही, पण तरीही आवाज गेला पाहिजे लोकांना. त्यासाठी ॲडव्हान्समध्ये जायचं तुम्हाला. हे बघा इथे ॲडव्हान्सचं ऑप्शन आहे आणि इथे कम्प्युटर ऑडिओ याला क्लिक करायचं फक्त आणि शेअर करायचं. हे जरी तुम्ही केलं तर काय होईल, तुमच्या कम्प्युटरमध्ये जे काही गाणे चालू आहे किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये जे काही आवाज तुम्हाला येतो आहे, सेम टू सेम आवाज तुमच्या पार्टिसिपंटला जाईल. आता मी इथं बघा कम्प्युटर ऑडिओला सिलेक्ट करतो आणि शेअर करतो. तर आता काय होईल, त्यांना स्क्रीन हीच दिसत आहे जे तुम्हाला दिसत आहे आता, पण त्यांना बॅकग्राऊंडला आवाज येत राहील गाण्यांचा. ठीक आहे. सो ही एक सेटिंग झाली Zoomची, जे की तुम्ही वेबिनारच्या आधी तुमच्या गाणे वगैरे जर तुम्हाला लावायचे असले त्यावेळेस ही सेटिंग तुम्ही वापरू शकता. ही एक सेटिंग झाली. तुम्हाला मीटिंग जर का रेकॉर्ड करायची आहे तर बघा इथं रेकॉर्ड मीटिंगवर जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला 2 ऑप्शन येतात, रेकॉर्ड ऑन दिस कम्प्युटर आणि रेकॉर्ड टू द क्लाउड.
तर शक्यतोवर ऑलवेज कम्प्युटर याच्यामध्ये रेकॉर्ड करा, है ना, कारण की मग ते कुठं होईल, तुमच्या कम्प्युटरमध्ये ती सेव्ह होईल मीटिंग. ठीक आहे, क्लिअर, इथपर्यंत सर्व क्लिअर आहे. सो हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि ह्याचे प्रयत्न करा असं हे ट्राय करण्याचा. ओके, बऱ्याचदा तुमच्या माईक वगैरे जर काम करत नसेल तर त्या केसमध्ये हे बघा, इथं तुमचा ऑडिओ आहे, तर इथं बघायचं आहे की कोणता माईक जोडलेला आहे. बघा, सिलेक्ट अ मायक्रोफोन. आता हा माझा, मी हा माईक वापरतो आहे सध्या, तर मी इथं बघा मायक्रोफोन येटी स्टिरिओ केलेला आहे. तर इथं तुम्ही सिलेक्ट केलेला आहे का माईक हे बघणं पण गरजेचं आहे तुम्हाला बऱ्याचदा. ओके, सो ह्या सर्व गोष्टी आपल्याला अगदी बारीक बारीक बघणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच.